नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 5 सप्टेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, आज काय 5 सप्टेंबर आहे, तर शिक्षक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर त्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर पहिला प्रश्न होता, अलीकडेच चर्चेत असलेले HIM-2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर युक्रेन या देशाने। तर पुढील प्रश्न होता, अलीकडे कोणत्या देशासोबत भारतीय नौदल 22व्या वरुण सरावात सहभागी होत आहे? तर योग्य उत्तर फ्रान्स। पुढील प्रश्न होता, पहिली संयुक्त कमांडर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर लखनौ मध्ये आयोजित करण्यात आलेली होती। पुढील प्रश्न, कोणत्या देशात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीने आपले नवीन कॅम्पस उघडलेले आहे? तर अबुधाबी UAE मध्ये। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, पेपरलेस कौन्सिल्स मीटिंगसाठी अलीकडेच कॅबिनेट प्रणाली कोठे लागू केली जाईल? योग्य उत्तर आंध्र प्रदेशमध्ये लागू केली जाईल। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न होता, अलीकडेच भारतीय नौदलाचे जहाज म्हणजेच INS तबरने कोणत्या देशाच्या नौदलाच्या जहाज अटलिया सोबत सागरी भागीदारी सराव केलेला आहे? तर स्पेनने। पुढील प्रश्न, वित्त मंत्रालयाने अलीकडे किती कंपन्यांना नवरत्न दर्जा दिलेला आहे? तर 4 कंपन्यांना। पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यातील सानंद येथे नवीन सेमीकंडक्टर प्लांटला मंजुरी दिलेली आहे? तर गुजरात। पुढील प्रश्न होता, पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर नितेश कुमार याने जिंकलेले आहे। आणि शेवटचा प्रश्न होता मित्रांनो, अलीकडेच ट्रॅक आणि फील्ड मध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला पॅरा ॲथलीट कोण बनलेली आहे? तर प्रीती पाल बनलेली आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे खूप। यानंतर मित्रांनो, आजच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर पहिला प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या राज्यात बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये। लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर सप्टेंबरमध्ये पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर झालेले आहे। तर विधेयक पुढे राज्यपालांकडे पाठवले जाईल, त्यांच्या स्वाक्षरीनंतर तो कायदा होईल। ठीक आहे। तर पुढील पॉइंट आहे मित्रांनो, नव्या कायद्यानुसार बलात्कार प्रकरणाचा तपास 36 दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे। जेव्हा पीडित कोमात जातो किंवा त्याचा मृत्यू होतो, 10 दिवसांत दोषीला फाशीची शिक्षा सुनावली जाईल। लक्षात ठेवा। यानंतर पुढील पॉइंट आहे, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या दोषींना पॅरोल शिवाय जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल। तर प्रत्येक जिल्ह्यात अपराजिता टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल। लक्षात ठेवा। यानंतर या टास्क फोर्सचे नेतृत्व DSP दर्जाचे अधिकारी करतील। तर पुढील पॉइंट आहे, बलात्कार विरोधी विधेयकाला अपराजिता महिला आणि मुले विधेयक पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा सुधारणा विधेयक 2024 असे नाव देण्यात आलेले आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे खूप। तर पश्चिम बंगाल विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। राजधानी आहे कोलकाता, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत, सध्याचे राज्यपाल आहेत CV आनंद बोस, आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात, बक्सा, गौरुमारा, जलदापारा आणि सिंगलीला। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, ब्रुनेई या देशाला। कोणत्या देशाला? ब्रुनेई या देशाला। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या ब्रुनेई दौऱ्यावर पोहोचले, तर पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला आहे। तर भारतीय पंतप्रधानांची ब्रुनेईची ही पहिलीच भेट आहे। तर भारत आणि ब्रुनेई यांच्या राजनैतिक संबंधांना 40 वर्ष पूर्ण होत आहेत। तर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात हायड्रोकार्बन आणि नैसर्गिक वायूंच्या आयातीवर चर्चा केली जाईल। तर भारताने ब्रुनेईच्या हायड्रोकार्बन क्षेत्रात $270 दशलक्ष गुंतवणूक केलेली आहे। लक्षात ठेवा। तर नैसर्गिक वायूच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते आणखी वाढवता येऊ शकते। तर अंतराळ तंत्रज्ञान आणि आरोग्याबाबत दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नावरही चर्चा होणार आहे। ठीक आहे।
तर आपण ब्रुनेईविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे बंदर सेरी बेगवान, सुलतान आहेत हसनल बोलकिया आणि चलन आहे मित्रांनो ब्रुनेई डॉलर. ठीक आहे. तर पुढील प्रश्न आहे तिसरा. चांगल्या खरेदीसाठी अलीकडेच AI असिस्टंट रिफ्यूज कोणी लॉन्च केलेले आहे? तर योग्य उत्तर Amazonने लॉन्च केलेले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात शॉर्टमध्ये. तर Amazonने अलीकडेच त्याच्या AI सहाय्यक रिफ्यूजची बीटा आवृत्ती लॉन्च केलेली आहे, जी खरेदीदारांशी संवाद साधेल आणि ॲपवर खरेदी करताना त्यांना उत्पादन सूचना देईल. तर Amazon विषयी आपण माहिती जाणून घेऊयात. स्थापना आहे 5 जुलै 1994. मुख्यालय सिएटल वॉशिंग्टन युनायटेड स्टेट. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर संस्थापक कोण आहेत? जेफ बेझोस आणि CEO ॲडी जेसी. ठीक आहे. यानंतर आपण चौथा प्रश्न जाणून घेऊयात. अलीकडेच चर्चेत असलेला 7 कोसिया व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कोणता 7 कोसिया व्याघ्र प्रकल्प? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ओडिशा या राज्यामध्ये आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणजेच NTCAने 4.5 वर्षांच्या निलंबनानंतर ओडिशातील 7 कोसिया व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र पुनर्वसन प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. तर 7 कोसिया व्याघ्र प्रकल्प ओडिशामध्ये स्थित आहे. तर 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. कोणते आहेत 4 जिल्हे? अंगुल, कटक, बौद्ध आणि नायागड. लक्षात ठेवा. यानंतर ओडिशाविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? रघुबर दास आहेत. आणि राष्ट्रीय उद्यान भितरकणिका आणि सिमलीपाल. ठीक आहे. आणि लेक आहेत चिल्का तलाव. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण पुढील 5वा प्रश्न जाणून घेऊयात. अलीकडेच कोणत्या शहरातील उपक्रम लॅब मित्रला नॅशनल ई गव्हर्नन्स गोल्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाराणसी. लक्षात ठेवा ऑप्शन बी वाराणसी. तर याविषयी महत्त्वाची माहिती. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे सुरू करण्यात आलेल्या लॅब मित्र या उपक्रमाला मुंबई येथे आयोजित नॅशनल ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स 2024 मध्ये नॅशनल ई गव्हर्नन्स गोल्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर प्रशासकीय सुधारणा आणि ई गव्हर्नन्स मधील जिल्हास्तरीय उपक्रमांसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो यानंतर प्रश्न राहील 6वा. तर जागतिक बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2024 ते 2025 या आर्थिक वर्षात भारताचा अंदाजे विकास दर किती असेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 7% असेल. किती टक्के? 7%. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. जागतिक बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2024 ते 2025 या आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दराचा अंदाज 6.6% वरून 7% इतका वाढलेला आहे. तर पुढील पॉइंट आहे जागतिक बँकेने केलेला हा बदल आव्हानात्मक जागतिक परिस्थितीत भारताच्या वाढत्या आर्थिक विकासाचे प्रतिबिंबित करत असतो. लक्षात ठेवा. तर जागतिक बँकेविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. मुख्यालय वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट्स मध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अजय बंगा आणि स्थापना झालेली आहे जुलै 1944 मध्ये. यानंतर 7वा प्रश्न राहील. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेकपटू सुमित अंतिलने कोणते पदक जिंकलेले आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा कोणते पदक? सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. सुमित अंतिलने F64 भालाफेक स्पर्धेत 70.59 मीटरच्या पॅराऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले, ज्यामुळे तो त्याच्या विजेतेपदाचे रक्षण करणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. तर टोकियो 2020 मधील 68.55 मीटरचा स्वतःचा पॅराऑलिम्पिक विक्रम मागे टाकत अंतिलने 73.29 मीटरचा जागतिक विक्रम केलेला आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो यानंतर 8वा प्रश्न घेऊयात. तर कोणत्या देशाचा फुटबॉल खेळाडू लुईस सुआरेझने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी उरुग्वे या देशाच्या. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. 69 गोलांसह उरुग्वेचा सर्वोच्च स्कोरर लुईस सुआरेझने 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केलेली आहे. तर उरुग्वेच्या 2010च्या विश्वचषक उपात्य फेरीत आणि 2011च्या कोपा अमेरिका विजयात
सुआरेझचा मोलाचा वाटा होता. तर प्रमुख लीगमध्ये त्याला एल पिस्टोलेरो द गनमॅन असे टोपण नाव देण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे. तर यानंतर मित्रांनो प्रश्न पाहूयात 9वा. तर कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी अलीकडेच कोणी ॲग्रीश्युअर योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शिवराज सिंह यांनी. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी एका महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ॲग्रीश्युअर योजना सुरू केलेली आहे. तर कृषी आणि ग्रामीण स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना भारतातील कृषी क्षेत्र सुधारण्याच्या दिशेने एक अग्रगण्य पाऊल मानली जात आहे. तर यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात मित्रांनो आपण. भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप नुकतेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो हा प्रश्न आपण सरावासाठी घेतलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गोवा. लक्षात ठेवा, काय? ऑप्शन ए, गोवा. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप हे भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने डिझाईन आणि बांधले गेलेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा होता, पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारतासाठी सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.